नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक टॉपिक घेतलेला आहे पार्ट्स ऑफ अ प्लांट. आपल्याला ह्युमन बिईंग्सचे बॉडी पार्ट्स दिलेले असतात, पण बहुतेक विद्यार्थ्यांना जर प्लांटचे पार्ट्स विचारले तर त्यांना ती नावं सांगता येत नाही. त्यामुळे ते छोटंसं चित्र काढून समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो भाग तुम्हाला दिसत आहे या ब्राऊन कलरचा, याला जमीन समजूया आपण. दिस इज लँड किंवा सॉईल. मातीमध्ये झाड किंवा रोपटं उगवतं. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मातीच्या आतमध्ये जो प्लांटचा अवयव असतो, पार्ट असतो, त्याला म्हणतात मुलांनो रूट्स. रूट्स म्हणजे मुळे. मुळांचे पण प्रकार वगैरे आपल्याला स्टँडर्ड 7th आहे. तर आपण फक्त तूर्त लक्षात ठेवा की झाडांचा रोपांचा जो अवयव असतो जमिनीच्या खाली जे वाढतात त्यांना आपण रूट्स म्हणतो, मुळे म्हणतो. आणि जमिनीच्या वर हा जो एकदम मजबूत असा भाग असतो, आता हे छोटंसं रोपटं आहे, हे प्लांट आहे, हर्ब म्हणू शकतो आपण याला. हे ट्री काढलेलं नाही आहे. ट्री जर काढलं असतं तर त्याचा झाडाचा बुंधा एकदम मजबूत राहिला असता. मग हा जो भाग असतो ना मुलांनो, याला म्हणायचं असतं आपल्याला स्टेम. काय म्हणतात मुलांनो याला? स्टेम. आणि जर झाडाचा बुंदा असेल तर त्याला म्हटलं जातं ट्रंक. ट्रंक या शब्दाचे दोन अर्थ पण होतात. ट्रंक म्हणजे हत्तीची सोंड आणि एक ट्रंक म्हणजे झाडाचा बुंधा. ज्यावेळेला आपण ट्री काढतो ना, एवढं असं मजबूत असं झाड काढतो ना आपण, त्यावेळेला हा जो भाग असतो याला म्हणतात मुलांनो ट्रंक, खोड, स्टेम. हर्ब्स जे असतात ना, प्लांट्स, आता हे ट्री झालं, हे काय काढलेलं आहे मी? ट्री, झाड आहे हे. ट्री, बुशेस, हर्ब्स, प्लांट्स, क्रीपर्स, हे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पतींचे प्रकार आहेत. आपण प्लांट बघत आहोत. छोटंसं हर्ब, तुळशी वगैरे असेल, छोटंसं गुलाबाचं रोपटं असेल, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी आपण पार्ट्स ऑफ अ प्लांट बघत आहोत, त्यामुळे मी इथे फळ पण काढलेले आहेत. ह्याला स्टेम म्हणायचं असतं. हा जो जमिनीच्या वर, फक्त प्लांटचा जमिनीच्या खाली वाढणारा भाग असतो रूट्स, आणि मग सगळे जमिनीच्या वरती येत असतात. हा झाला पहिला स्टेम. इथे बघा झाडांच्या इथे फुलं काढलेली आहेत, त्यांना आपण फ्लावर्स म्हणू. मग बघा पहिला पार्ट 1, 2, 3. आता हे जे ग्रीन कलर्सचे दिसत आहेत, साहजिकच त्या ग्रीन कलर्सला काय म्हणतो आपण? त्या पार्ट्सला लीव्ज, झाडांची पानं. ग्रीन कलरचे जे लीव्ज असतात त्यांना आपण म्हणतो पानं, लीव्ज. एकच असेल तर लीफ, आणि अनेक वचन दाखवतोय ना आपण म्हणून लीव्ज. आणि हे असतात फ्रूट्स, वनस्पतींवरती येणारे फ्रूट्स, फळं. तुळस असेल, तुळशीचे जे मंजुळे असतात ना, मंजुळा असतात ना, त्या मंजुळ्यांना पण आपण फ्रूट्स म्हणू शकतो. बिया ज्यांच्यामधून निघतात आणि त्यांच्यापासून पुन्हा प्लांटेशन होतं त्यांना फ्रूट्स हा शब्द आपण वापरू शकतो. तर बघा या पद्धतीने आता मी या ठिकाणी त्या पार्ट्स ऑफ प्लांट्सची नावं लिहिते. पहिलं बघितलं होतं आपण, जमिनीच्या खाली असतो तो रूट्स. तदनंतर स्टेमवरतीच सगळे आता अवयव असतात. स्टेमलाच आपण म्हणतो ट्रंक. या ट्रंकवरतीच वनस्पतींचे पुढचे अवयव येत असतात. मग त्याच्यामध्ये लीव्ज, नंतर आले फ्लावर्स, आणि मग आले फ्रूट्स. येतं लक्षात? हे 5 अवयव झाडांचे जनरली असतात. पार्ट्स ऑफ अ प्लांट. हे नावं पाठ करायचे आणि लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच्यावरून पार्ट्स ऑफ अ प्लांट हा मुद्दा क्लिअर करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ जर बघाल तर नक्कीच माझं समजवलेलं स्पष्टीकरण तुमच्या डोक्यात येईल. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.